मराठी साहित्य संमेलन आहे आणि ते होऊ देणार नाही असा निर्धार संभाजी ब्रिगेडने केलेला आहे। पण त्यावरच चर्चा होते की अशा प्रकारे दादोजी कोंडदेव नावाचा सगळा जो वाद आहे तो या साहित्य संमेलनाशी जोडणं योग्य आहे का असं चोरमाने तुम्ही ऐकताय। गायकवाड असं म्हणतायत की या पद्धतीने आम्ही लोकशाही मार्गाने प्रयत्न केला, आरटीआय मध्ये माहिती मिळाली नाही, त्यामुळे आमचं साहित्य महामंडळाकडे ही सगळी मागणी आहे। आणखी या पलीकडे जाऊन मला एक शेवटी जी चर्चा करायची आहे, साहित्यिक ज्यांच्याबद्दल हे सगळं संमेलन होतंय, साहित्याबद्दल संमेलन होतंय, ते या सगळ्यामध्ये चुप्पी आहे त्यांची, कुठेही बोलत नाहीयेत। ही भूमिका पण तुम्हाला पटते की या भूमिकेवर साहित्यिक बोलले पाहिजेत असं वाटतं? मुळात ही आजची परिस्थिती नाही। मराठीतले साहित्यिक संधी साधू भूमिका सातत्याने घेत असतात। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा असू दे किंवा अन्य कुठलाही महत्वाचा मुद्दा असू दे, भूमिका घेऊन वाटचाल करणारे, कुठल्याही गोष्टी संदर्भात मुद्द्यासंदर्भात ठोस भूमिका घेणारे फार कमी साहित्यिक आहेत। अगदी तेंडुलकरांच्या सारखा साहित्यिक होता अशा प्रकरणात भूमिका घेणारा। तेंडुलकरांनी ज्यावेळी नरेंद्र मोदींच्या संदर्भात जे विधान केलं होतं ती साहित्यिकाची अशी भूमिका होती। तुम्हाला असं वाटतं का अशा वादामध्ये जर साहित्यिकांनी कुठलं एक भूमिका घेतली, राजकीय सामंजस्याची जर भूमिका घेतली, तर या प्रकारचे जे वाद आहेत हे लवकर निवळू शकतात आणि सहजपणे निवळू शकतात असं? माझा मुद्दा हाच आहे की साहित्यिकांनी भूमिका घ्यायला पाहिजे आणि पुन्हा पर्यायानं साहित्य महामंडळानं सुद्धा भूमिका घ्यायला पाहिजे। तर साहित्य महामंडळ अशा पद्धतीनं वर्तन करत नाही। साहित्य महामंडळ आतापर्यंत प्रत्येक वेळी भूमिका घ्यायच्या वेळी पळपुटेपणा करत आलेला आहे। मी उदाहरणासकट सांगेन, कराडच्या साहित्य संमेलनात मागणी केली होती की ज्यावेळी हिंदुत्वाचा मुद्दा होता त्यावेळी एका संघटनेने मागणी केली होती की जगातला हिंदू धर्म हा श्रेष्ठ धर्म नाही तर मानवता हा श्रेष्ठ धर्म आहे असा तुम्ही ठराव करा। तर ते आंदोलन केल्यानंतर त्यावेळी ज्यावेळी तत्कालीन जे महामंडळाचे अध्यक्ष बरं आम्ही ठराव घेतो म्हणून सांगितलं आणि प्रत्यक्ष ठरावात मराठी ही महाराष्ट्राची अशी असल्यामुळे सर्व मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, त्यामुळे सर्व मंत्र्यांनी आपला कारभार मराठीत करावा असा महामंडळाचा ठराव आहे। म्हणजे मूळ मुद्दा होता कुठला त्यामुळे साहित्यिकांनी भूमिका घेतल्या पाहिजे। गेल्या वर्षी पुण्यातल्या साहित्य संमेलनात एका संघटनेनं पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव द्यावा असा ठराव करण्याची मागणी केली। तर तो ठराव ते नाकारू शकत नव्हते, पण पुन्हा ही उधळण्याची वगैरे अशी भीती। तर तो ठराव तो असताना असं हे ठरावाची मागणी आलेली आहे आम्ही हे पत्र विद्यापीठाकडे पाठवून देऊ। आणि महामंडळ तुम्ही काही पोस्टमनचं काम करता, त्यांचं पत्र पाठवून द्या, तुम्हाला भूमिका नाही घेतायत हा विद्यापीठाचा वाद, हा वेगळा निर्णय, महामंडळ त्या संदर्भात नाही ठराव करू शकत किंवा सावित्रीबाई फुलेंचं नाव द्यावं या असं काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे। भूमिका घ्यायला पाहिजे। मला भूमिका दाखरूसो म्हण हा जो मुद्दा आहे की साहित्य महामंडळाला भूमिका घ्यायला भाग पाडली पाहिजे, नाही की संयोजनामध्ये अडथळे आणले पाहिजे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, या मराठी साहित्य संमेलनाचे 84 अध्यक्ष आहेत उत्तमराव कांबळे आणि ते फार त्यांचे विचार प्रगल्भ आहेत, विचारवंत आहेत, ज्येष्ठ संपादक आहेत आणि ते ह्या साहित्य संमेलनाच्या भाषणात